मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय। परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मनशा असावी किंवा भूमिका असावी। आता त्यांनी काय बोलायचं, त्यांना जनतेचं न्याय देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे दिले, परंतु आता त्यांना गोरगरीब आठवत नाहीत वाटतं सध्या। त्यांना माहित होतं की ईडब्ल्यूएस मधून फायदा अधिक आहे, परंतु गोळीबार झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून। आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। आता गर्व कोणाला झालाय हे सगळ्या जनतेला माहिती। विरोधी पक्ष नेता हा जनतेला न्याय देणारं घर आहे, हक्काचं न्याय मंदिर आहे। ते न्याय मंदिर शब्द वापरतो मी। आता त्यांना स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय, मी मराठ्याला मिळून देणार नाही। किती लोकसंख्या आहे? मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे 32% उभी मराठा दाखवला आहे, त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला। तेवढी संख्या मुळात नाहीच। ही संख्या फार तर मला वाटतं की 15%च्या आसपास कदाचित असावी। अनेकांनी ते घेतलं आहे, ते जरांगे पाटीलही सांगितलं, अनेकांनी ते का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोक राहिलेत वगैरे। अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण 13% देतो, शेड्यूल ट्राईबला 7% आणि ओबीसीला एकूण 30% म्हणजे विजयंती घेऊन 30%, अशा 50% आरक्षणाच्या मर्यादा आहेत। आणि आत्ता समाजाची आमच्या संख्या ही साधारणतः 75 ते 80%च्या घरात आहेत, तीनही कॅटेगरी मिळून। उरले 20%, 20%मध्ये मराठा आहे, शीख आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत, फार छोट्या छोट्या जाती आहेत। हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही, नोकऱ्या करत नाहीत, फार कमी करतात। जैन असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही। मग उरला कोण तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे। आणि मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय। परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मनशा असावी किंवा भूमिका असावी, म्हणून ते आग्रही आहेत। पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत, असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे। त्यांना जनतेचं न्याय देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे दिले, परंतु आता त्यांना गोरगरीब आठवत नाहीत वाटतं सध्या। कोण कोणासाठी राजकारणासाठी करतंय हे मराठ्यांना चांगलं माहीत झालेलं आहे। आणि तुमच्याबद्दल तर खूप झाले, तुम्ही आम्हाला तुमचे सल्ले द्यायची आता गरजच नाही, पहिल्यापासून बी नव्हती। कारण मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखलेलं। तुम्ही ज्यावेळेस आंतरवलीला आलते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्यावेळेस तुम्हाला मराठ्यांनी ओळखलेले। तुम्ही वापस गेल्यावर तुम्ही कसे सरड्यासारखा रंग बदलिता हे मराठ्यांना ओळखलं, त्यामुळे मराठ्याला सल्ले तुम्ही नका देऊ साहेब। कारण विरोधी पक्षाकडून जनतेला अपेक्षा असती अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचं, तेवढंच एक घर असतं, ते घर सुद्धा मराठ्यांकडून उठू शकत नाही। तुम्ही ओबीसीत मराठ्यांनी यायचंच नाही असं ठाम सांगतात असा विरोधी पक्ष देशात कुठंच नसणार आहे। त्यामुळे तुम्ही मराठ्यांना सल्ले देऊ नका, कारण मराठ्यांना चांगलं माहिती कोण आपला आहे। आणि हेच तुम्हीच हेच की जे गायकवाड आयोगाला सुद्धा बोगस म्हणले होते, म्हणजे तुमची विचारधारा किती मराठ्यांच्या विषयी विष पेरणारी। ईडब्ल्यूएस त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळा आहे माहीत नाही, कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो। 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते, त्यांना माहीत होतं की ईडब्ल्यूएस मधून फायदा अधिक आहे। परंतु गोळीबार झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून। आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला। त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ, कसे रस्त्यावर फिरतायत, ते आम्हालाही धमक्या देतात। अर्थात हे धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगे पाटलांना कळलं पाहिजे। कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं, कायद्याला धरून करावं लागतं। आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही, पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील। आता गर्व कोणाला झालाय हे सगळ्या जनतेला माहिती।
विरोधी पक्षनेता हा जनतेला न्याय देणारं घर आहे. हक्काचं न्याय मंदिर आहे ते. न्याय मंदिर शब्द वापरतो मी. आता त्यांनाच स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय, मी मराठ्याला मिळून देणार नाही. असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का न्याय देणारा जनतेला? जर सरकारने न्याय नाही दिला तर एकच घर आहे, त्याला आमच्या भाषेत न्याय मंदिर म्हणतात विरोधी पक्षनेत्याचं. तिथं सगळेजण घराने घेऊन जाते, साहेब आम्हाला मिळून द्या. आणि ती विरोधी पक्षनेता त्याच्यावरती प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो आणि सांगतो हे मान्य करा. ती विरोधी पक्षनेता कोपऱ्या कोपऱ्यात पळतो एकच जात घेऊन आणि बाता पक्षाच्या मारत देत, आमचा एवढा आहे तेवढा आहे. कसा राहील तुमचे असले विचार असल्यावर तुमचा पक्ष ठेप्याला? तुमचे विचार कसे पाहिजेत पक्ष मोठे करायसाठी? राहुल गांधीने हे शिकलं का त्यांना? मराठ्याच्या विरोधात आवाज उठवून मराठ्यांचे टमराळ वाजव म्हणून? खरं असलं तरी खोटं बोल. राहुल गांधी साहेबांनी हे सांगितलंय का त्यांना, तुला ह्याच्यासाठी मी विरोधी पक्षनेता बनवलंय की तू मराठ्यांच्या विरोधात बोल, खोटं असलं तरी त्यांचं वाजित राह, हे सांगितलं का? मराठ्यांच्या विरोधात आवाज उठव. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.